झाले सर 30 सेकंद पडायला लागले. तर इयत्ता 6वीच्या वर्गात सेमीच्या वर्गात आपण फॉर्मेशन ऑफ शॅडो हा मुद्दा स्पष्ट करून पाहणार आहोत की छाया निर्मिती कशी होती. एक समोर मुलगा उभा आहे आणि माझ्या हातात टॉर्च आहे. जशी आपण टॉर्च चालू करतोय तशी टॉर्च मधून येणारा प्रकाश हा समोरील विद्यार्थ्यावर पडतोय. दिसते व्यवस्थित? कुणा नाही तर अजून थोडं जातो तुझ्या नाही दिसतंय. क्लिअर दिसतं पाहिजे. साईडचे जास्त नाही घेतला फक्त तो दिसला पाहिजे आपल्याला, त्याची सावली दिसली पाहिजे. त्यामुळे तेवढंच घेतलं की हा प्रकाश जेव्हा त्याच्यावर पडलाय तर तो अपारदर्शक असल्यामुळे प्रकाश पुढे जाऊ शकला नाही आणि त्याच्या आजूबाजूला जो प्रकाश पडलाय तो भाग आपल्याला स्पष्ट दिसतोय. परंतु याच्यामुळे अडलेला प्रकाश आणि त्यामुळे त्याची समोर पडणारी सावली, छाया निर्मिती, फॉर्मेशन ऑफ शॅडो हे आपण स्पष्ट पाहू शकतो. यात बदल कसा आता बनकर थोडे मागे काय झालं, जसं जसं तो मागे आला तस तशी सावली मोठी होताना आपल्याला दिसते. पुढे जा, परत सावली छोटी होताना आपल्याला दिसते. म्हणजे पडणारी सावली ही कशावर अवलंबून असते तर प्रकाशाचा स्रोत म्हणजे माझ्या हातात असणारी टॉर्च किंवा एखादा बल्ब असेल, मेणबत्ती, कॅन्डल असेल त्याच्यावर, मध्ये असणारी वस्तू किंवा व्यक्ती आणि यांच्यातील अंतर किंवा दिशा यावरती अवलंबून असते. हे आपण कसे सिद्ध करू शकतो? मी टॉर्च धरतोय डावीकडे, सावली कुठं पडली? उजवीकडे. मी टॉर्च पकडतोय उजवीकडे, सावली कुठं पडली? डावीकडे. मी टॉर्च नेतोय खालच्या बाजूला, सावली काय झाली? उंच झाली. आता मी टॉर्च आणतोय वरती, दिशा बदलतोय. आता सावली छोटी झाली, बरोबर? छोटी झाली. अशा पद्धतीने आपण प्रकाश आणि समोर असणाऱ्या अपारदर्शक वस्तूची पडणारी छाया याची माहिती घेतलेली आहे. शूटिंग